हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला क्रॉसपट्टी कशी जोडायची हे बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर इथं बघा मी दोन्ही साइडच्या कटोरी जोडून घेतलेल्या आहेत आणि क्रॉसपट्टी सुद्धा घेतलेली आहे। तर क्रॉसपट्टी कशी जोडायची हे सांगते। तर बघू शकते तर मी क्रॉसपट्टीची मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे। तर ही क्रॉसपट्टी आहे आपली 30 साइजची। तर तिचा चौथा भाग करून घेतलेला आहे 7.5 आणि त्यात 1.5 इंच केलेले आहेत 8.5 आणि 9। तर अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे। तर एका साइडने 3.5 इंचाला आणि दुसऱ्या साइडने 2.5 इंचाला मार्किंग करून मासोळी टाइप आकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे। तर हे ब्लाउज पीस जे आहे ते दोन्ही साइडला दोन्ही सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या साइडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता दोन्ही क्रॉसपट्टी शिलाई करून घेतलेली आहे। जर एक्स्ट्रा जे राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे खालच्या साइडचं आणि वरच्या साइडचं देखील अस्तरनुसार। तर कटिंग करून झाल्यावरती हे कापड आपल्याला उलटं करायचं आहे आणि यावरती खालच्या साइडने दाबटीप टाकून घ्यायचे आहे। तर बघू शकता अस्तरनुसार हे जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड होतं ते मी इथं कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे कापड फोल्ड करायचं आहे आणि यावरती दाबटीप टाकून घ्यायचे आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या क्रॉसपट्टीवरती देखील शिलाई करून घ्यायची आहे। तर कटोरीला क्रॉसपट्टी कशी जोडायची आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही समजेल ही क्रॉसपट्टी कशी जोडायची कटोरीला ते। तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झाल्यावरती दोन्ही साइडचे भाग घ्यायचे आहेत वरच्या साइडचं। तर अशा पद्धतीने कटोरीचा वरचा साइडचा भाग घेतलेला आहे आणि दुसऱ्या साइडचा देखील कटोरीचा भाग घेतलेला आहे। तर या क्रॉसपट्टीची जी 3.5 इंचाची बाजू आहे ती कटोरीच्या साइडने करायची आहे आणि 2.5 इंचाची जी बाजू आहे ती मुंडीच्या साइडने करायची आहे। तर या क्रॉसपट्टीची शिलाई करून झाल्यावरती जी 3.5 इंच बाजू होती ती 3 इंच झालेली आहे आणि जी 2.5 इंच बाजू होती ती 2 इंच झालेली आहे। तर अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ठेवायची आहे, वरचा भाग घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ओपन करायची आहे आणि वरचा भाग हा अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे आणि बरोबर या क्रॉसपट्टीच्या मधोमध ठेवायचा आहे। तर खालच्या साइडचा अस्तर मधला जो भाग आहे तो कटोरीचा घ्यायचा आहे आणि वरचं जे आहे ते ब्लाउज पीस घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 3 पदर घ्यायचे आहेत, अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे। तर वरचा भाग जो गुंडाळून घेतलेला आहे तो शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम थोडं पकडत अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे, डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती बघू शकता हे कापड कसं बाहेर काढायचं ते। तर एका साइडने अशा पद्धतीने हे कापड बाहेर काढायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हे कापड बाहेर काढलेलं आहे आणि परफेक्ट अशी क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे कटोरीला। तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरीला क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे। बाहेरच्या साइडने बघू शकता खूप सुंदर अशी शिलाई करून झालेली आहे आणि आतल्या साइडने सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी शिलाई करून झालेली आहे। तर खूप सोप्या पद्धतीने ही क्रॉसपट्टी कशी लॉक करायची हे सांगितलेलं आहे, म्हणजेच कटोरीला कशी जोडायची हे सांगितलेलं आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साइडचाही भाग घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टी देखील घ्यायची आहे। तर 3.5 इंचाची जी बाजू होती ती पुढच्या साइडने करायची आहे कटोरीच्या साइडने आणि 2.5 इंचाची जी बाजू आहे ती मुंडीच्या साइडने करायची आहे। अशा पद्धतीने ठेवायची आहे क्रॉसपट्टी आणि वरचा भाग अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावरती ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे, त्यावरती ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता खालचे जे अस्तर वरचा जो आहे तो ब्लाउज पीस आहे आणि मधलं जे आहे तर खालच्या साइडला आहे ते अस्तर आहे, वरच्या साइडने जे आहे ते ब्लाउजचे पीस आहे आणि मध्ये जे आहे तो कटोरीचा भाग आहे। तर बरोबर अशा पद्धतीने 3 पदर घ्यायचे आहेत, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एका साइडने आपल्याला हे कापड बाहेर काढायचं आहे। तर बघू शकता कापड बाहेर काढून झालेलं आहे। तर परफेक्ट असं क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे कटोरीला। तर बाहेरच्या साइडनेही बघू शकता खूप सुंदर अशी शिलाई करून झालेली आहे आणि आतल्या साइडने सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी शिलाई करून झालेली आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही साइडला क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे कटोरीला। सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। तर क्रॉसपट्टी जोडून झाल्यावरती हे जे मधलं अंतर आहे लूपपट्टीचं आणि हुकपट्टीचं तर हे अंतर देखील एकसारखं आलेलं आहे बघू शकता। तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।